नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण क्लास 9th सब्जेक्ट इंग्लिश पोयम नंबर 1.3 होप इज द थिंग विथ फेदर्स एक्सरसाइज तर या कवितेचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या कवितेमध्ये जे वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आलेल्या आहेत, चिटचॅट क्वेश्चन्स आलेले आहेत, मार्जिन क्वेश्चन्स आलेले आहेत, ते आपण सुरुवातीला घेणार आहोत आणि त्यानंतर वर्कशॉपला सुरुवात करणार आहोत आणि शेवटी लँग्वेज स्टडी या शीर्षकाखाली जो काही ग्रामरचा भाग आलेला आहे तो आपण घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर सुरुवातीला पाहूया वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी। यामध्ये सुरुवातीला आपण चिटचॅट क्वेश्चन्स घेतोय। यामध्ये फर्स्ट, डू यू एव्हर फील नर्वस, म्हणजे तुम्ही कधी चिंताग्रस्त झाला आहात का? Yes, sometimes I feel nervous. Second question, do you ever feel really depressed? म्हणजे कधी तुम्हाला नैराश्य आले आहे का? Answer is yes, sometimes I feel depressed. Third question, what makes you nervous or depressed? म्हणजे कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला नैराश्य आणते आणि चिंताग्रस्त करते? Answer is failure, worry, my expectations, fear makes me nervous or depressed. Fourth question, what do you hope for on this occasion? म्हणजे तुम्ही या प्रसंगी कोणती आशा करता? Answer is I hope for my success. I hope to mend things. Fifth question, have you hoped for something that you knew was difficult? म्हणजे एखादी कठीण वाटणारी गोष्ट तुम्हाला मिळाली आहे का? Answer is yes. Many times I hoped for something that was difficult. Sixth question, what do you have to do to fulfill your hopes? म्हणजे तुम्हाला तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काय करावे लागेल? Answer is I have to work hard and focus on my work until I achieve my goal. आता आपण वॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज बघूया। यामध्ये फर्स्ट, the only ray of hopes. Divide the class into group of 4 to 6. Each group select for itself one of the difficult situations listed below. They imagine themselves to be in that situation and carry on with the rest of the activity. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 4 ते 6 जणांचा गट करायचा आहे आणि प्रत्येक गटाने आपल्याला पुढच्या पानावरती काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, काही बिकट परिस्थिती दिलेली आहे, त्यापैकी कुठल्याही एका परिस्थितीची किंवा प्रसंगाची निवड करायची आहे आणि असं इमॅजिन करायचं आहे की त्या सिच्युएशनमध्ये आपण स्वतः आहोत आणि त्या परिस्थितीच्या संदर्भातले पुढे आपल्याला काही क्वेश्चन विचारलेले आहेत तर ते आपण सॉल्व्ह करायचे आहेत। पाहूया ॲक्टिव्हिटी। यामध्ये ए सिच्युएशन पाहूया। अ ग्रुप ऑफ पॅसेंजर्स आर मरून ऑन ॲन आइसलँड इन द मिडल ऑफ द ओशन. म्हणजे प्रवाशांचा एक गट महासागराच्या मध्यभागी असलेल्या एका बेटावर अडकून पडला आहे। त्यामध्ये बी, अ ग्रुप ऑफ पिलग्रिम्स ट्रॅव्हलिंग ऑन फूट हॅव लॉस्ट देअर वे इन अ थिक जंगल. म्हणजे प्रवाशांचा एक गट किंवा समूह दाट जंगलामध्ये रस्ता चुकलेला आहे किंवा अडकलेला आहे। C, a team of players from an office have got down at the wrong place on a highway at night. It is a lonely spot. ऑफिसमधली खेळाडूची एक टीम महामार्गावर अंधाऱ्या वेळी महामार्गावर चुकीच्या ठिकाणी उतरलेली आहे, ज्या ठिकाणी कोणीच नाही। तर असे काही प्रसंग दिलेले आहेत, त्यामधला कोणताही एक प्रसंग तुम्हाला निवडायचा आहे आणि त्या संदर्भातील प्रश्नांची उत्तरे किंवा पुढे जे काही आपल्याला सांगितलं आहे ते करायचं आहे। तर आपण या ठिकाणी बी ही सिच्युएशन घेतोय। तर बघूया, डिस्क्राईब युअर सराउंडिंग इन 4 to 5 सेंटेन्सेस. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या गोष्टी 4 ते 5 ओळीमध्ये डिस्क्राईब करायच्या आहेत। Answer is we are in the middle of the dark jungle. There is thick forest around us and dangerous wild animals wandering around us. We are all alone in this jungle. It is all green but very very confusing. तुम्ही सिच्युएशन ए मध्ये असाल किंवा सी मध्ये असाल तर तुम्हाला आसपास काय दिसतंय किंवा कसं फील होतंय ते या ठिकाणी डिस्क्राईब करायचं आहे। सेकंड क्वेश्चन पाहूया। राईट द रिॲक्शन ऑफ युअर कंपॅनियन युजिंग एक्सक्लेमेशन.
म्हणजे तुम्हाला उद्गार चिन्ह वापरून तुमच्या सोबत असणाऱ्या व्यक्तींच्या प्रतिक्रिया या ठिकाणी लिहायच्या आहेत. आन्सर इज व्हॉट अ हॉरिफाईंग एक्सपिरियन्स, व्हॉट अ डेंजरस सिच्युएशन इट इज, हाऊ कॅन वी एस्केप फ्रॉम दिस डेंजरस जंगल, नथिंग ऑन अर्थ वुड सेव्ह अस, व्हॉट शॅल वी डू नाव, हाऊ थिक दिस फॉरेस्ट इज. तर अशा प्रकारचे एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत. थर्ड क्वेश्चन, युजिंग युअर इमॅजिनेशन राईट व्हॉट इज द ओनली रे ऑफ होप फॉर यू. म्हणजे तुमची कल्पनाशक्ती वापरायची आहे आणि तुमचा एकमेव आशेचा किरण कोणता आहे ते लिहायचं आहे. आन्सर इज द ओनली रे ऑफ होप इज समवन कम फ्रॉम outside, spot us, or some plane or helicopter notices our movement. Fourth question, two members of your group are going out to try to get help. म्हणजे तुमच्या ग्रुपमधले जो दोघं जण मदत मिळवण्यासाठी बाहेर जाणार आहेत. They can take any 5 things with them. म्हणजे ते आपल्याबरोबर फक्त 5 वस्तू घेऊन जाऊ शकतात. राईट व्हॉट दे चूज अँड वाय दे चूज इट. मग ते कोणत्या वस्तू निवडतील आणि त्या वस्तू निवडण्यामागचं कारण काय किंवा कशामुळे त्या वस्तू निवडतील, तर ते उत्तर लिहायचं आहे. आन्सर इज दे विल टेक पीस ऑफ व्हाईट क्लॉथ टू शो देअर प्रेझेन्स, मोबाईल फोन्स टू कॉन्टॅक्ट, a matchbox to light fire, a stick for protection, food packets and water bottle. आता आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी पाहिलेली आहे, चिटचॅट क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. आता मार्जिन क्वेश्चन्स पाहूया. यामध्ये एकच मार्जिन क्वेश्चन्स दिलेला आहे. थिंक, डिस्कस अँड आन्सर. व्हॉट वुड बी द होप बर्ड्स फूड, कॅन इट, लिव्ह ऑन विदाउट दॅट फूड. या ठिकाणी विचार करायचा आहे आणि चर्चा करून उत्तर द्यायचं आहे. तर आशा म्हणजेच होप या पक्षाचं अन्न काय आहे आणि ते त्या अन्नाशिवाय जगू शकेल का. द होप बर्ड्स फूड वुड बी क्रम, अ पीस ऑफ ब्रेड. अकॉर्डिंग टू द पोएट, द होप बर्ड कॅन लिव्ह विदाउट फूड इवन इन एक्स्ट्रीम कंडिशन अँड अननोन लँड. आता आपण वर्कशॉपला सुरुवात करूया. या पाठामध्ये आपल्याला काय काय स्वाध्याय दिलेला आहे, काय प्रश्न विचारलेले आहेत ते पाहूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, मॅच द फॉलोविंग. आपल्याला खाली जोड्या जुळवायच्या आहेत. यामध्ये ए कॉलम दिलेला आहे, बी दिलेला आहे, तर बी मध्ये आपण डायरेक्टली उत्तरे घेतलेली आहेत. फर्स्ट होप, याची योग्य जोडी आहे बर्ड. बी गेल ऑर स्टॉर्म, याची योग्य जोडी आहे toughest times in life. थर्ड keep warm, ची योग्य जोडी आहे provide comfort. 4 chillest land, ची योग्य जोडी आहे difficulties and problems. 5th आहे a crumb, याची योग्य जोडी आहे very small bit. Second question, use the proper form of the verb in each line. Hope is the thing with feathers. खाली काही आपल्याला ओळी दिलेल्या आहेत, सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्यामध्ये कंसामध्ये वर्ब्स दिलेले आहेत. तर वर्बचा योग्य फॉर्म आपल्याला वापरून ते वाक्य परत लिहायचं आहे. फर्स्ट, दॅट पर्च इन द सोल. तर आन्सर इज द पर्चेस इन द सोल. सेकंड, अँड सिंग द ट्यून विदाउट द वर्ड्स. आन्सर, अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड. Third, and never stop at all. Answer, and never stops at all. Third, read the example and fill in the blanks in the same pattern. आपल्याला खाली काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्याच पॅटर्नने आपल्याला खाली काही शब्द दिलेले आहेत, तर ते आपल्याला तशा प्रकारे लिहायचे आहेत. एक्झाम्पल, स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट. एक्झाम्पल ऑफ डिग्रीज दिलेले आहेत, तर ते पाहूया. फर्स्ट, फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. सेकंड, हाय, हायर, हायेस्ट. थर्ड, ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट. 4, वॉर्म, वॉर्मर, वॉर्मेस्ट.
आता त्यामध्येच बी दिलेला आहे, याचं देखील एक्झाम्पल एक दिलेलं आहे, स्ट्रेंज, स्ट्रेंजर, स्ट्रेंजेस. तशाच प्रकारचं आहे आणि तशाच प्रकारच्या आपल्याला खाली देखील लिहायचे आहेत. फर्स्ट आहे ब्रेव, ब्रेवर, ब्रेवेस्ट. सेकंड सिंपल, सिम्पलर, सिम्पलेस्ट. थर्ड क्लोज, क्लोजर, क्लोजेस्ट. फोर फाइन, फाइनर, फाइनेस्ट. फिफ्थ लार्ज, लार्जर, लार्जेस्ट. And sixth wise, wiser, wisest. यामध्येच सी आहे, या ठिकाणी देखील एक्झाम्पल दिलेलं आहे, प्रिटी, प्रिटियर, प्रिटिएस्ट. नोट द चेंजेस इन द लास्ट लेटर. यामध्ये फर्स्ट नॅस्टी, नॅस्टियर, नॅस्टिएस्ट. सेकंड अँग्री, याचं येईल अँग्रियर, अँग्रिएस्ट. थर्ड हंग्री, हंग्रियर, हंग्रिएस्ट. आणि फोर्थ आहे नॉटी, नॉटियर, नॉटिएस्ट. हे आपल्याला करून दिलेलं आहे. फोर्थ क्वेश्चन आहे, फाइंड द फ्रेजेस ऑर लाईन्स इन द पोयम दॅट मीन द फॉलोविंग. आपल्याला या कवितेतील ओळी किंवा शब्दसमूह किंवा म्हणजेच फ्रेज शोधायच्या आहेत ज्या याच्या मिनिंगशी समान आहेत. ए होप इज अ लाईट डेलिकेट थिंग. ओळ आहे होप इज द थिंग विथ फेदर्स. बी होप ऑफर्स कम्फर्ट टू युअर सोल. ओळ आहे दॅट परचेस इन द सोल. सी होप इज नॉट अ वर्डी थॉट, इट इज मोर लाईक अ फीलिंग अँड इमोशन. लाईन आहे अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स. यामध्येच डी आहे, इन द मोस्ट डिफिकल्ट टाइम्स होप ऑफर्स द ग्रेटेस्ट कम्फर्ट. लाईन अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हिअर्ड. ई होप इज नॉट इझिली डेफिटेड. Line and never stops at all. F hope has given comfort to many people. Line is that kept so many warm. G hope lives on in very hard times even when it gets nothing from you. Lines yet never in extremely it asked a crumb of me. Fifth question, we can relate many of our feelings and experience to events or things in nature. Which of our feelings or experience can we relate to the following? आपण आपल्या अनेक भावना आणि अनुभव निसर्गाशी जोडू शकतो. मग कोणत्या भावना आपण निसर्गाशी जोडू शकतो आणि कोणते अनुभव ते आपल्याला खाली लिहायचं आहे. फर्स्ट आहे डार्कनेस. डार्कनेस सोबत कोणती भावना आपण जोडू शकतो? डिप्रेशन. सनराईज, याच्याशी कोणती भावना जोडू शकतो? न्यू बिगिनिंग, नवीन सुरुवात. सनशाईन, याच्यासोबत आपण होप म्हणजे आशा, आशेचा किरण ही भावना जोडू शकतो. अ रेनबो म्हणजे इंद्रधनुष्यासोबत आपण हॅपीनेस, आनंद ही भावना देखील जोडू शकतो. डार्क क्लाउड्स म्हणजेच प्रॉब्लेम्स. अ पीकॉक, याच्यासोबत ब्युटी ही भावना जोडू शकतो. अ स्टॉर्म, याच्यासोबत ट्रबल्स. अ लाईट शॉवर, याच्यासोबत लिटल जॉय. अर्थक्विक, याच्यासोबत लॉस ऑफ स्टॅबिलिटी ही भावना जोडू शकतो. डाऊन, याच्यासोबत अवेकिनिंग ही भावना जोडू शकतो. डस्क म्हणजेच इव्हिनिंग, याच्यासोबत ऑलमोस्ट द एंड ही भावना जोडू शकतो. आणि शेवटी आहे फ्लूड, याच्यासोबत डिफिकल्टीज ही भावना जोडू शकतो. यापेक्षा वेगळ्या भावना किंवा वेगळे अनुभव तुम्ही या ठिकाणी लिहिले तरीही चालतील. हे देखील लिहिले तरीही चालतील.
सिक्स्थ क्वेश्चन आहे, राईट इन अ फ्यू लाईन्स अबाउट ॲन एक्सपिरियन्स ऑफ युअर ओन वेअर यू स्कोर्ड इन युअर एक्झाम मच मोर दॅन यू होप्ड फॉर. व्हॉट डीड दॅट एक्सपिरियन्स टीच यू. म्हणजे तुम्हाला तुमच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, या अनुभवाविषयी काही वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत. त्या अनुभवाने किंवा त्या एक्सपिरियन्सने तुम्हाला काय शिकवले ते देखील या ठिकाणी सांगायचं आहे. आन्सर इज, वेन आय वॉज इन 7th स्टँडर्ड आय स्कोर्ड मच मोर इन माय फायनल एक्झाम दॅन आय हॅड होप. I had not expected that I would score good marks because I wasn't satisfied with my performance. But when the result was out, I was surprised and realized that I had underestimated my performance. I learned that one should always keep faith in one's capabilities and never lose hope. Sometimes being anxious makes us doubt our own selves. आत्तापर्यंत आपलं वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत, चिटचॅट क्वेश्चन्स झालेले आहेत, मार्जिन क्वेश्चन्स झालेले आहेत, वर्कशॉप देखील झालेला आहे. तर आता लँग्वेज स्टडी या टायटलखाली जो काही भाग दिलेला आहे, जो सोडवण्याचा आहे, तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर पाहूया 7th क्वेश्चन. दिस पोएम इज ॲन एक्झाम्पल ऑफ पर्सोनिफिकेशन. ही कविता चेतना गुणोक्ती अलंकाराची एक उदाहरण आहे. व्हेन वी रेफर टू inanimate object, ideas, emotions are living things. It is an example of personification. Here, hopes is portrayed as a little bird. Describe it in your own words. Find out example of personification. म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तो कसा असतो, म्हणजे जेव्हा एखादी निर्जीव वस्तू, कल्पना किंवा भावना यांचा उल्लेख सजीव प्राणी आहे, सजीव वस्तू आहे म्हणून जेव्हा आपण करतो, तेव्हा चेतना गुणोक्ती अलंकार होतो. तर या ठिकाणी एक लाईन आहे, होप इज पोर्ट्रेड ॲज अ लिटल बर्ड. तर याचं तुमच्या शब्दात वर्णन करायचं आहे. आन्सर इज, होप इन दिस पोएम इज डिस्क्राइब्ड ॲज अ बर्ड सिटिंग इन आवर सोल. हिअर होप इज ॲन अ नॉन लिव्हिंग थिंग बट इट इज डिस्क्राइब ॲज अ लिव्हिंग थिंग. बट because hope is represented here as a living thing, so it is the example of personification. Other examples of personification, यापेक्षा वेगळे काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. फर्स्ट, द मून वॉज लाफिंग इन द स्काय. सेकंड, द हाऊस हॅज बीन लुकिंग फॉर अ टेनंट. Third, the grass was dancing with the wind. Fourth, trees were shivering with fear when they saw the woodcutter. Fifth, time runs and waits for none. तर ही काही चेतना गुणोक्ती अलंकाराची काही उदाहरणे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. यामध्ये काही तुम्हाला अडचण असेल तर ते कमेंट करून नक्की विचारा. त्याचा उत्तर देण्याचा किंवा तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांची देखील मदत होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. तर आपल्या चॅनलवरती या स्वाध्यायांच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांचे भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोडेड आहेत. तेव्हा तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.